डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये मला ॲज अ क्रिएटर स्पीकर इन्व्हाइट केलं होतं. तो दिवस मी सांगतो कसा होता माझा. घे आण कपाटात ठेव घे आण आणि हे टॉन्ट ना मी दर महिन्याला ऐकतो, कारण की नवीन नवीन शॉपिंग करतो म्हणून. अरे कपडे असलेच पाहिजे. मुलाचे कपडे असणार नाही तर कुणाचे असणार. अरे टी शर्ट घाल ना. आता हा ब्लॅक वाला मला आवडला, हा घालतो मी. बरोबर आहे. हा एकदम सही आहे. तर मम्मीनी परवानगी दिली आणि मी निघालो. गावी जाताना हायवेमधून लांबून पाहायचो डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीला. आज आतमध्ये क्रिएटर मला बोलवतील असं वाटलंही नव्हतं. हां, बऱ्यापैकी मी खूप घाबरलो होतो, कारण की हे माझं फर्स्ट टाईम होतं. जसं पहिल्यांदा रील अपलोड करून व्ह्यूज पण नाही आले होते आणि कॉन्फिडन्स आला नव्हता ना, तसंच इथेही होतं. काय बोलू, कुठून स्टार्ट करू, कसं असेल हा दिवस माझ्यासाठी. बट स्लोली मजा आली. हां, माझ्या लाईफबद्दल मी सगळं काही सांगितलं. सोशल मीडिया कसं काम करतं, सोशल मीडियामध्ये कसं ग्रो होऊ शकतो आपण, हे सगळं मी एक्सप्लेन केलं. आणि खूप बरंसुद्धा वाटलं, कारण की मी जिथून जर्नी स्टार्ट केली होती ना, तिथे मला तरी शिकवायला कोणीच नव्हतं आणि सपोर्ट पण नव्हता बऱ्यापैकी. पण देवावरती विश्वास होता आणि फॉलोअर्सची साथ होती, म्हणून मी इथपर्यंत पोचलो आहे तुमच्याच आशीर्वादाने. भरपूर भटकलो, हां, अंग पण दुखलं, गिवअप पण करायचं मन झालं. पण मी गिवअप नाही करणार आहे, कारण की आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत ना. आणि या सर्वांना शिकवताना ना मला माझ्या शाळेतल्या सरांची, मॅडमची आठवण आली. आपण किती टिंगल उडवायचो त्यांची. आणि दुसऱ्यांना काहीतरी शिकवणं ही एक सुद्धा कला आहे. काही गोष्टी आपण शिकवायला जातो, पण त्यातून पण आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. तसंच या स्टुडंटनी मला बरंच काही शिकवलं सुद्धा आहे. आणि हा दिवस जो आहे ना, तो मी कधीच विसरणार नाहीये, आणि यात तुम्हा सर्वांना सुद्धा.